नमस्कार. सतत प्रेक्षक हो, आज 12 ऑगस्ट आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून उठलेलं हे वादळ. एक मराठा लाख मराठा. आणि आता आपण आहोत पाटण तालुक्यातील खुद्द पाटण येथे. आपण पाहताय हे संपूर्ण मराठा बांधव. आपण पाहताय की एक मराठा लाख मराठा. आज सकाळपासून मराठा संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील दादा यांच्या स्वागतासाठी तर सज्ज आहात. अगदी सकाळपासून प्रत्येक बंधू भगिनी इथं वाट पाहताय. अगदी आपण पाहतोय की इथं थोड्याच वेळामध्ये आता मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे. 5 मिनिटांमध्ये सुसाद हॉटेल मावशी पेठ इथं आपण पाहता आणि प्रत्येक जण इथं उत्सुक आहे. अगदी आता मावशीपासून जवळच असलेलं, पाटणपासून जवळच असलेलं तरफळीपर्यंत दादा आलेले आहेत. आम्ही गाडीसोबत येतो. आमचा प्रत्येक मीडियाचा सतर्कतेचा प्रत्येक कर्मचारी आज सतर्क आहे. सतर्क होऊन काम करतोय. मी सुद्धा संतोषी जगदाळे. अगदी आम्ही विहे कव्हर करून अगदी दादांच्या गाडीसोबत आम्ही इथं आलोय. आता पाटण कव्हर करतोय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण पाहताय. तुमचा सर्वांचा लोकप्रिय चॅनल सतर्क न्यूज या संपूर्ण महत्वपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराटकरांसह संतोषी जगदाळे, सतर्क न्यूज पाटण. जंगी स्वागत. अगदी हा ऐतिहासिक कालीन असा हा सोहळा असणार आहे. आपण पाहताय काही बांधव इथं जेसीबी म्हणून हे करतायत. आगमनासाठी स्वागतासाठी उत्सुक आहेत. आपण पाहताय 2 मिनिटांमध्ये अगदी दादांचं आगमन होत आहे. आपण पाहताय इथं सुसज्ज अशी आपण पाहताय की यंत्रणा पोलीस यंत्रणा सुद्धा हे संरक्षण यंत्रणा काम करते. एक क्षण अगदी प्रत्येक एक मराठा लाख मराठा प्रत्येक बांधवांचा एक क्षण प्रत्येक गोष्टीची दाद घेणारे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत दादा पाटील सुद्धा इथं उपस्थित आहेत. संपूर्ण बांधव, प्रत्येक स्तरातील बांधव इथं उपस्थित आहेत. केले रे ते काय करताय? ते काय 52 गोळ्या थोडाच आहे. 52 गोळ्या आता 60,000 सापडीतील. कोण माय कोण बोलण भाऊ तो ऐकून जेव्हा बोलत तेव्हा 2029 ला घ्या. बावन गोळ्याने चूक केली. वाटेल ते लोकांनी समाजासाठी अंगावर घेतले आणि पुढेही घेत राहणार. मी त्यांना भेट नाही, मी त्यांना मोजीत नाही, भेट नाही. सरकार येऊन दे नाही, सरकारचा बाप येऊ दे नाही, त्याच्या आईचा नवरा येऊ दे, मी त्यांच्या आईला घोडेच लावणार. माझ्या समाजाचा वाटोळा करणाऱ्याला मी सोडणार नाही. किती पाणी द्या, असली बागायती असलं पीक आपल्याकडे नाहीच. एवढंच पीक होईल ते पिताडावर त्याच्यावर कोरडला असतो. गांडीचं तो आहे का वाटा करणार मराठ्याच्या. मराठ्यांनी सगळे कुळ ऐकले. 92 कुळ ऐकलं, 96 कुळ ऐकलं, पण 52 कुळ कुळून आलं मधून हे नव्हतंच आमच्यात. तर असला सुंदर व्यक्ती असा व्यक्ती होणे नाही नव्हे, आमच्यात नव्हेच. का वाऱ्याने उडून आले तिकडं फारलेले इंग्लंड, हॉलंड, कोणतं इंग्लंड, न्यूझीलंड तिकडून उडून आला का इकडे येऊन पडलं आणि मराठ्याच्या नादी लागली. मी नाही बोलते तुला, तू टेन्शन घेऊ नको, तुला मोजित नाही. तोया बाजून जेवढे ते त्यांना मोजणार नाही. मराठी तोया बाजूला जे जेवढा त्यांचा बाजारात उठवणार. काहीच काड्या करतात तुम्ही भुजी याचे का त्या 52 गोळ्याचे. त्याला बी असे गोत काढायची एवढी सवय. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला काम करावं लागतं. तर मग 52 गोळ्याने पत्र कम काढलं. त्याला ही अवकाश आटली कुठून का? त्याला फडणवीस संपवायचा आहे. त्याच्या डोक्यात खुळूक आहे का? त्याला वरून काय सांगितलं, फडणवीसला बदनाम कर, मग तो आदर्श वर नंबरी
कारण त्याचं वर खाली करायचं लय ध्येय आहे. वर कवाशी जाईल खाली कवाशी येईल, वर कवाशी जाईल खाली कवाशी येईल, असे म्हणण्यात मथरे झाले ना. आता वर जायची येळ आली त्यांची. तुझा डाव मराठ्यांच्या मुळावर घालू नको, कारण इथं आमच्या अंगावर घाव होऊन द्यायला आम्ही पण सोपे मराठी नाही, तेवढं लक्षात ठेवा. आम्ही पण सोपे नाही. रस्त्याला